हाय, हॅलो, नमस्ते. श्री स्वामी समर्थ पूजा डेली ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे. हा व्हिडिओ 2 दिवसाचा आहे बरं का. काल तर व्हिडिओ आला नाही आहे कारण का आमच्याकडे लाईट चा प्रॉब्लेम असल्यामुळं मोबाईलला चार्जिंग नव्हते, त्याच्यामुळे व्हिडिओ काय आला नाही आहे. आणि तुम्ही म्हणसाल आता इन्व्हर्टर आहे म्हणते आणि कसं काय चार्जिंग झाला नाही. इन्व्हर्टरसुद्धा उतरलेला, त्याच्यामुळं मोबाईल काय चार्जिंग नव्हते, त्याच्यामुळे व्हिडिओ काय पाठवलाच नाही आहे. म्हणजे टाकलाच नाही आहे. आणि तुम्हाला सांगते, पाऊस तर असा रोज होतोय का नाही, नुसता धुडकूस टाकला ह्या पावसानं. चिखल चिखल झालंय दारात, एवढा पाऊस झालाय. मग चहा वगैरे केला बघा. त्या संध्याकाळी मग मुलांना खायच्या होत्या चहा चपात्या, मग चहा चपाती खायची होती म्हणल्यावर म्हणलं चहा करून घ्यावा. मग चहा करून दिला त्यांना सगळ्यांना. आणि मग बघा आंबे वगैरे कसे पडलेत किंवा किती आंबे आहेत ते तुम्हाला दाखवतो. अजून तुम्हाला जांभळाच्या झाडाचा फोटो म्हणजे व्हिडिओ दाखवायचा आहे. तुम्ही म्हणसाल खरंच जांभळं ही म्हणते ती हाताला येतात किंवा भरपूर जांभळं येतं, ही तुम्हाला शेअर करायचं राहिले. तुम्ही म्हणसाल रोजच अशी म्हणते. नाही, खरंच खरंच राहिले ती. आणि हे बघा चपात्या वगैरे करायच्या होत्या, मग नुसत्या चपात्या करून घेतल्या कारण का ते आमच्या नंदनं काहीतरी अधिक महिन्याचं जेवण केलं तर मागं सगळ्यांना. मग सगळ्यांनाच बोलवलेलं जेवायला, आम्हा सगळ्या भावजायांना. मग आम्ही तिथं जेवण वगैरे केलं, पण माझा काय उपवास होता, मी काय जेवलीच नाही आहे सोडा, त्याचा विषय नाही आहे. मग मुलांना तर खायचंच होतं. मग मुलांना काय भाजी करण्यापेक्षा म्हणलं चहा चपाती मुलांना पण आवडती. मग मी चपाती केली आणि मुलांनी चहा वगैरे केला आणि सगळ्यांनी चहा चपाती ही खाल्ली पोट भरून. मग माझ्या चपात्या करायला उशीर झालता काल आणि तिकडं जायचं पण होतं स्वयंपाकाला. मग म्हणलं कसं आहे, आपण नाही गेलं तर परत कसं म्हणजे असं वाटतंय ना, आयतं जेवायचं जाऊन, असं नाही बरं वाटत. मग मला पण ते पटत नाही, म्हणून मी काय केलं, पटापटा चपात्या वगैरे केल्या, फरशा वगैरे पुसल्या आणि कामं वगैरे घरातली आवरली. आणि काल कसं आहे, लाईट नसल्यामुळं मशनीला सगळं धुणं वगैरे हातानंच धुवावं लागलं. काल रात्री बघा दिवाबत्ती वगैरे करून घेतली, मग लगेच स्वयंपाक करायला घेतला. आणि मग रात्री मी फ्लावरची आणि बटाट्याची भाजी करत होती. आता म्हणलं काय करायचं गडबडीनं, म्हणजे स्वयंपाक कसा, सकाळी मी कणिक वगैरे मळलेली ती शिल्लक होती, मग त्याच्यात 4-5 चपात्या केल्या. परत तुम्हाला सांगते रस केला, परत सगळं चिरून बिरून घेतलं. आणि मग काल रात्रीचा सारखी लाईट जाते म्हणून मी म्हणलं मसाला वगैरे करून ठेवावा, म्हणून मी काय केलं माहिती आहे का, बघा शेंगदाणे वगैरे भाजले. आधी शेंगदाण्याचा कूट वगैरे करून ठेवला कारण माझा शेंगदाण्याचा कूट संपत आलेला होता, थोडाच राहिलेला. म्हणलं परत लाईटीचा प्रॉब्लेम, परत अजून इन्व्हर्टरवर मिक्सर चालवल्यावर अजून तो उतरायचा, ते सगळं झंझट करण्यापेक्षा आधी हायलाईट तवर करून ठेवलं. मग लगेचच खोबरं पण चिरून घेतलं आणि ते पण भाजलं चांगलं खरपूस. आणि ते पण मग सगळं डाळ हरभऱ्याची आणि खोबरं दोन्ही भाजून मिक्स करून वाटून ठेवलं, कोरडा मसाला असा. कारण का म्हणलं परत कसं असतंय, नुसतं आलं लसूण कोथिंबीर चेचली की पट्टशीनी होऊन जातो आणि कसं आहे वेळ पण लागत नाही. नाहीतर रात्री काय झालं, आमच्याकडनं रात्री लाईट पण नव्हती, लाईट गेलती 1-1.5 तास. मग आम्ही काय केलं, पट्टदिशीने ती खलबत्ता होता, त्या खलबत्त्यात वाटत बसलो. पण उशीर लागतो खलबत्त्यात वाटायला. भाजी वगैरे टेस्टही होते सोडा, त्याचा विषयच नाही आहे. कसं असतं, करण्यावर असतं आपल्या. पण कसं मी म्हणलं आपलं पट्टदिशीने लाईटीचा प्रश्न असतोय, कसं लाईट प्रॉब्लेममध्ये म्हणजे लाईटीला प्रॉब्लेम असला की पट्टशीने लाईट पण घालवतात. आणि आमच्या इकडं तर 24 तास म्हणलं तरी लाईट नसती. आली 2 तास की तेवढ्या वेळात सगळं करून घ्यावं लागतंय. आणि पाण्याचा काय प्रॉब्लेम नाही सोडा, आमच्याकडं मोठा हौद असल्यामुळं पाणीचं काय झंझटच नसते. प्यायला तेवढं आणला विषय संपला, वापरायला पाणी भरपूर आहे आमच्याकडं. मग मी बघा आज सकाळचा व्हिडिओ, हा सगळा मसाला वगैरे भाजून घेत होती. कारण का म्हणलं चांगला खरपूस भाजला की कसं आहे, भाजी खराब पण होत नाही आणि व्यवस्थित पण राहते आणि कसं आहे मसालासुद्धा ताजा राहतो असा. म्हणून मी ती सगळं करत होती बघा. आणि मला करायची होती आज भेंडी. म्हणलं आता भेंडी करायची म्हणलं, साधी भेंडी नव्हती करायची, मला मसाल्याची भेंडी करायची होती. कारण लय दिवस झालं पोरी मागं लागलेल्या आम्हाला मसाल्याची भेंडी कर आणि मसाल्याची भेंडी कर. आणि काय व्हायचं, मला टाईमच नसायचा, त्याच्यामुळे मला मसाल्याची भेंडी करायला म्हणजे कसं थोडा तरी वेळ लागतो त्याला, मसाला वगैरे भाजाय वगैरे लागतो. त्याच्यामुळे मी काय केलं, मग स्किप म्हणजे लय दिवस झालं ती केलीच नाही. मग म्हणलं चला आता थोडासा आज टाईम आहे तर म्हणलं सकाळ सकाळ अजून शाळा ही सुरू व्हायची आहे त्या, तवर आपलं करावी म्हणून त्यांना जेवणात मग मसाला भेंडी केली. आता मसाला भेंडी करताना मी काय केलं, भेंडी आधी धुवून पुसून घेतल्या आणि मग लगेचच चिरून घेतल्या. एका भेंडीतले 2 भाग करून घेतले, पुढचं आणि मागचं काढून फेकलं देठं. आणि लगेचच मग त्याच्यावर मी भेंडी भाजायच्या आधी बरं का एका ह्याच्यात घेतले बाउलमध्ये, आणि त्याच्यात मी लगेचच तांबडं तिखट, थोडंसं बेसन पीठ आणि थोडंसं मीठ हे सगळं, आणि त्याच्यात मी थोडासा लिंबूसुद्धा पिळला आहे. ते काय माझ्याकडनं स्किप झालं, ती काय दाखवता आलं नाही तुम्हाला लिंबू पिळताना. आणि मी सगळं हे असं हलवून घेतलं एकदम, हातानं वगैरे काय हलवलं नाही, पण असं
ही करून घेतलं. मग ते मी तुम्हाला थोडंसं तेल टाकलं कढईत. आता मी तुम्हाला म्हणलंय तसं माझ्याकडचा किराणा संपलाय. मग किराणा भरस्तवर मी काय म्हणलं, थोडंफार आपलं हाय असं रेसिपी दाखवत जावे, ज्याला जी लागत नाही म्हणजे ती स्किप करत जावं आणि थोडं थोडं दाखवत जावं. मग मी काय केलं, जिरं वगैरे टाकलं नाही, डायरेक्ट मी. आणि पलीकडे मी काय करत होती तर पलीकडे मी भात, रात्रीचा भात शिल्लक होता हो. मग आता फेकून कसा द्यायचा, रात्री आमच्या जावनं भात दिलता त्याच्यामुळे तो भात शिल्लक होता. मग मी म्हणलं त्याला पोह्यासारखा करावा. मग होय म्हणली माझी मुलगी, खातो आम्ही म्हणली. मग मी शेंगदाणे कांदा ही टाकून भरपूर असा पोह्यासारखं केलं. हे बघा, मी भेंडी पूर्ण हलवून घेतली आणि एकीकडे मग मी भेंडी आधी भाजून घेतली चांगलं. थोडंसं तेल टाकलं आणि भेंडी भाजून घेतली चांगली, खरपूस होईपर्यंत भेंडी भाजली. आणि मग पलीकडे भात होत होता माझा. मग कसं असतं, एक एक काम करू वाटत नाही हो. 2 गॅसवर 2 कामं केली का नाही, पटापटा कामं पण उरकते ती आणि सगळी कामं पण होते ती. ही काय भेंडी टाकली बघा एकीकडं आणि एकीकडं लगेचच भात टाकला आणि भात हलवून वगैरे घेतला आणि लगेच तिला मी नाश्ता करायला दिला. कारण म्हणलं परत सकाळ सकाळ कसं थोडंफार खाल्लं तर होतंय. आणि आता तुम्ही म्हणसाल किती मिनटंपर्यंत भेंडी भाजली असं तसं. मग मी भेंडी भाजली बघा एक 10 ते 15 मिनटं मंद गॅसवर भाजली बरं का. फास्ट गॅसवर अजिबात भाजली नाही आहे. कारण का फास्ट गॅसवर भाजलं ना, त्याच्यात आपण जी मसाला टाकलेला आहे म्हणजे आत्ता थोडासा बेसन वगैरे काय असं तांबडं तिखट वगैरे लाल, ती सगळं काय होतं माहिती आहे का, करपतं. म्हणून मी काय केलं, मंद आचेवरती भाजून घेतलं. आणि त्या भेंडीला आहे का नाही, मला मसाला करायचा होता. आता मसाला काय करायचा तुम्ही म्हणसाल, मी कांदा वगैरे चिरून घेतलेला बारीक. पण मग परत मी काय केलं, कांदा वगैरे हाय असंच टाकला आणि मसाला मी त्याला जरा आपलं खोबरं, लसूण, आलं, कोथिंबीर ही सगळं, आता कोथिंबीर नव्हती माझ्याकडे पण मी आलं, लसूण हे सगळं टाकलं आणि बारीक केलं. आणि बारीक म्हणजे बी लय असं पेस्ट केली नाही गंधावानी, नुसतं जरा अर्ध बोबडं केलं आणि तसंच टाकलं. आणि भेंडी भाजून झाल्यावर मी भेंडी काढली बघा बाहेर, काढून परत मग त्याच्यात तेल टाकलं आणि कांदा साठी टाकला. मग कांदा परतत असताना त्याच्यात मी थोडंसं मीठ टाकलं. मीठ टाकल्यानंतर मी लगेचच दही, 2 चमचे दही, माझ्याकडं दही होतं शिल्लक. खरं तर दही चांगलं लागतं म्हणजे मसाल्याच्या भेंडीत दही टाकायचंच, भेंडी म्हणजे चवीला येते. म्हणून मी काय केलं, 2 चमचे चवीला लागती. आणि मी हे तुम्हाला छोट्या छोट्या टिप्स का सांगते माहिती आहे का, कारण तुम्ही करताना जी मी आधी चुका केल्यात का नाही, म्हणजे हे मला माहीत व्हायच्या आधी दही वगैरे मसाला भेंडीत टाकावं, हे मी कधी टाकत नव्हते बरं का. परत परत जसं मला माहीत व्हायला लागलं, त्यामुळे मी आता ज्या मी चुका केल्यात त्या तुम्ही करू नये करताना, म्हणून मी तुम्हाला ह्या छोट्या टिप्स सांगत असते. तुम्ही ती नीटनेटकं म्हणजे माझं काहीतरी मिस्टेक होईल असं काय म्हणजे विचारत जावा मला कमेंटद्वारे, म्हणजे मी सांगत पण जाईन तुम्हाला. आणि हे बघा, मी सगळा मसाला काढून घेतला. शेंगदाण्याचं कूट वगैरे मी काय टाकलं नाही बरं का भेंडीला. कांदा वगैरे टाकून घेतला, त्या कांद्यात मीठ वगैरे टाकलं आणि परत लगेचच मी दही टाकलं. दही टाकून मी त्याच्यात तिखट, मीठ आणि परत अजून लाल लाल तिखट असं सगळे टाकले. आणि मसाला वगैरे माझ्याकडे कुठलाच नव्हता म्हणून मी मसाला वगैरे काही टाकला नाही. फक्त थोडासा मॅगी मसाला होता तेवढाच मी टाकला. आणि तुम्हाला सांगते लगेच हलवून वगैरे घेतलं. आणि दही कसं असतंय, दहीला तेल म्हणजे त्या मसाल्याला पूर्ण, दही टाकल्यानंतर त्या मसाल्याला पूर्ण तेल सुटस्तवर मी ताट झाकून ठेवलं. आणि त्या मसाल्याला तेल सुटल्यानंतर मी त्याच्यात लगेचच भेंडी टाकून घेतली. भेंडी टाकल्यानंतर मग हलवलं आणि मिक्सरचं भांडं जे आपण वाटण केलेलं असते तेवढंच धुवून मी थोडंसं पाणी ओतलेलं, त्यावरच भेंडी वाफेनं झालती. मग अशी मसाला भेंडी केली मी. जर तुम्हाला ह्याच्यात माझं काही फॉल्ट वाटलं तरी पण ते मला सांगत जावा. तुम्ही म्हणताल अशी का म्हणती सारखी, नाही हो, कसं असते माहिती आहे का, हो का, मी पण माणूसच आहे, माझ्याकडनं पण चूक होत असते. आणि त्या चुका तुम्हाला कळल्या म्हणजे तुम्ही म्हणताल ही अशी का बोलती, ही अशी का करते, म्हणून तुम्हाला म्हणलं त्या चुका तुम्ही मला सांगत जावा, म्हणजे मी माझ्या चुका पण सुधरीन ना. कसं असतं, चूक सांगितल्याशिवाय कळत नसती माणसाला, त्याच्यामुळे तुम्हाला सांगते मी. माझ्या बी चुका असते त्या मला बी सांगत जावा. कारण मी काय असं काय व्हिडिओ करते, ब्लॉगिंग करते, असं ही करते ती करते म्हणल्यावर काय माझ्या चुका होत नसत्यात असं नाही. कसं आहे, चुका होतच असतात त्या. हो का, परत मी मुलीला आपलं हे दिलं, नाश्ता दिला आणि तिला म्हणलं नाश्ता कर.
आणि तुम्हाला सगळी रेसिपी शेअर केली मी आता ना. हो काही मी तुम्हाला काय दाखवत होती तर मसाला खोबरं आणि डाळ जी बारीक करून ठेवलेली की करून घेतली ती ठेवताना मी तुम्हाला दाखवत होते. आता मी त्याला फ्रीजमध्येच ठेवणार आहे, कारण का म्हणलं वर इकडं तिकडं राहण्यापेक्षा आपलं फ्रीजमध्ये ठेवलेलं चांगलं, म्हणून मी फ्रीजमध्ये ठेवणार होते. आता म्हणणार एवढा वेळ कुठं गेली गॅसपासनं. मग बाहेर आमच्यात पाणी आलतं, ते पाणी इकडं लावा तिकडे लावा बघा म्हणायसाठी मी बाहेर आलती, कारण का मुलं असतात बाहेर. त्यांना म्हणलं झाडात वगैरे, पण झाडात वगैरे पाणी टाकायचीच गरज नाही, एवढा पाऊस पडलेला आहे. मग त्यांना मी म्हणलेलं वरच्या टाकीला पाणी जाऊ द्या, कारण कसं आहे वरच्या टाकीला पाणी गेलं का नाही की वापरायला पण होतंय भरपूर, आणि मशीनला गिझरला वगैरे सगळ्याला पाणी लागतं ना, मग ती वरचं वर होतंय. बघा ही भेंडी कशी झाली, नुसतं कशी झाली आहे नुसती सांगा बरं का. आता तुम्हाला तर टेस्ट करा येणार नाही आहे, पण तरी पण सांगा कशी दिसते किंवा कशी वाटते तुम्हाला ती. आणि परत मला देवपूजा करायची होती बघा. देवपूजेला आज लई वेळ झालता, कारण का सकाळी आज जरा उशीर झाला उठायला मला. रात्री लाईट नसल्यामुळं पाऊस येत होता, त्या गोंधळात सगळ्या राड्यात कसं होतंय. आता ब्लाऊज पण शिवावं म्हणते, पण कसं होतंय लाईटीचा प्रॉब्लेम असतोय, ब्लाऊज शिवायला वेळच भेटेना झालाय. तरी पण रात्री 2 तास लाईट होती, 6 वाजल्यापासून ती 8 वाजेपर्यंत. मग मी त्या 2 तासात आहे का नाही अर्धा का होईना मला वाटतंय एक थोडाच राहिला, आता नुसतं फिटिंग करायचं राहिलं आहे, तेवढाच ब्लाऊज शिवून घेतला एक. मग म्हणलं चला आता थोडंफार असं उठता बसता शिवावं लागणार आहे, कारण का लाईट नसते हो. लाईटीचा प्रॉब्लेम भरपूर व्हायला लागला आहे आमच्या इकडं, काय करावं तीच कळना झाले. मग परत मी त्या भाजीत बघा थोडासा शेंगदाण्याचा कूट भुरभुरला आहे, लय नाही म्हणजे चव येण्यासाठी. कशी वाटते ताईनो भेंडी ती सांगा, मसाला भेंडी. परत बघा मला देवपूजा करायची होती, मग फुलं तर आणून ठेवलेली, पण देवपूजा करायला लय वेळ झालता. मग मी ओरडत होती मला देवपूजा करून घेऊ दे म्हणून. मग आज मंगळवार होता, मग उपवास तर असतोय सोडा आज पण मंगळवारचा. मग मी म्हणलं पट्टशीने आपला दिवा वगैरे लावून घेतला आणि देवपूजा करायला सुरुवात केली. आणि देवपूजा करताना मी बघितला की देवीला आज गजराच नव्हता ना कलसाला. मग मी काय केलं, माझ्या मुलीला म्हणलं, म्हणजे माझ्या अक्षराला 2 नंबरच्या मुलीला म्हणलं की गजरा कर बाई तू, म्हणून मी आपलं देवपूजा करून घेते. तर म्हणली होय करते करते म्हणली, आणि तिनं घेतला करायला मग गजरा. मग मी पट्टदिशीने देवपूजेला बसली आणि देवपूजा उरकून घेतली. आता तुम्ही म्हणचाल आता तर करायला सुरुवात केली, आणि काय सगळं क्लीन करायचं म्हणल्यावर वेळ लागतो ना. आणि कसं आहे मी कलश परवा दिवशी म्हणजे रविवारीच कलश सगळं घासून वगैरे भरलेलं, त्याच्यामुळे मी आज काय कलश घासला नाही किंवा धुतला नाही आहे. अशी
परवा दिवशी म्हणजे रविवारीच मी डीप क्लिनिंग केली होती. त्या दिवशी मी देवपूजा वगैरे तुम्हाला काय दाखवली नाही किंवा शेअर केली नाही. आणि होता होईल तेवढा म्हणजे माझ्या व्हिडिओत इथनं पुढं सकाळपासून ती संध्याकाळपर्यंतची रुटीन मी दाखवत जाईन तुम्हाला. कारण का कसं होतंय, गडबड असते सकाळची शाळेची, आणि मला एक तर माझ्या एवढं लक्षात राहत नाही की मला कॅमेरा चालू करायचा आहे म्हणून. त्या गडबडीत माझं सगळं म्हणजे लक्ष पूर्ण असंही होतं, विचलित होतं. कामाकडे लक्ष असतंय, आणि परत तुम्हाला सांगते ती कॅमेरा चालू करायचं म्हणल्यावर तिकडे लक्षच जात नाही. तरी पण मी थोडाफार माझ्या लक्षात आल्यानंतर, निम्मं काम झाल्यानंतर माझ्या लक्षात येतं की बाबा आपल्याला कॅमेरा चालू करायचा होता किंवा व्हिडिओ घ्यायचे होते. मग तिथनं पुढं माझ्या लक्षात येतं सगळं. असं आहे माझं. मग मी आपलं बघा पटापटा देवपूजा करून घेतली. आणि हा मला नारळ लावायचा आहे बरं का. हा नारळ कधी लावावा मी, अजून थोडा मोठा होऊन द्यावा का, किंवा बाहेर त्याला एका बादलीत लावावा का, मग परत जरा मोठा झाल्यावर लावावा का, असं मला म्हणजे मी तुम्हाला विचारते, ती मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा काय करू नक्की मी. कारण माझा नारळ आता भरपूरच मोठा झाला आहे, म्हणजे भरपूर म्हणजे बऱ्यापैकी झाला आहे. मग तो मी लगेच लावू काय, मोठा खड्डा खांदून, का आपलं बादलीत लावू बाहेर आणून. आणि कलसावर मला दुसरा नारळ पुजायचा आहे. कारण काय होते माहिती आहे का, ह्या नारळाला कलसात पाणी कमी पडतंय. म्हणजे आपण कसं रोज ओततोयच हो, पण थोडंफार कसं कमी पडत असलं तर मग म्हणून तुम्हाला विचारते मी. मग परत रांगोळी वगैरे काढून घेतली बघा, सगळी देवपूजा उरकली. आणि तिचा गजराच होत नव्हता. मी तिला वरडत होती किती वेळ झाला, अक्षरा गजरा आण. तरी अक्षरा म्हणत होती मम्मी करते अजून, कारण का मला आज गाठीचा गजरा मी केला नव्हता. तिला म्हणलेलं सुईनं कर, मग ती सुईनं गजरा करत होती. देवपूजा वगैरे करून घेतली बघा, तरी तिचा गजरा होत नव्हता. मग मी परत ओरडल्यावर मग तिनं गजरा वगैरे आणून दिला. मग मी हळदी कुंकू टाकून पाया वगैरे पडून घेतल्या. कारण मी प्रत्येक मूर्तीला हळदी कुंकू काय लावत नाही, त्यांच्या पायापाशी हळदी कुंकू ही करत असते, वाहत असते. आणि परत बघा मी लगेचच गजरा वगैरे कलसाला घालून घेतला, फुलं वगैरे वाहिली, अगरबत्ती, दिवा, कापूर सगळं लावलं. चला ताईनं भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.